त्यानंतर आपला प्रोटेशन उद्या पण राहणार आहे, तो ज्यांना कोणाला उद्या जमणार आहे येण्यासाठी त्यांनी नक्की यावे आणि प्रोटेस्ट मध्ये सहभागी व्हायचं आहे. सांगायचं आहे की अजूनही बऱ्याच लोकांना समजत नाहीये की हे इथे काय चाललंय. तर हे इथं कुठल्या पक्षाच्या विरोधात किंवा अपक्षाच्या विरोधात काही चाललेलं नाहीये. आपल्या तुम्हाला तर माहिती आहे नीट एक्झाम जे लीक झाले त्याच्यामुळे किती मुलांनी सुसाईड केलेलं आहे आणि आपण 30-22 वर्षांची 23 वर्षांची मुलं आपण वाढवतो, त्यांना शिक्षण देतो आणि फक्त एक पेपर लीक होण्यामुळे आपली सगळी मेहनत, त्या मुलांची सगळी मेहनत वेस्ट होते आणि एवढी मोठी मुलं आपली सुसाईड करत आहेत. आणि त्याचं फक्त एकच कारण आहे की आपले जे शिक्षण मंत्री आहेत त्यांचं व्यवस्थित लक्ष नाहीये. आपण त्याच्याच विरुद्ध आपल्या मुलांच्या भविष्याच्या साठी आपण इथं बसलेलो आहोत. आपण तिथे जाऊ नाही शकत म्हणून आपण इथं बसून सोशल मीडिया थ्रू आपल्या गावाकडून त्यांना तिथे सपोर्ट करत आहोत. तुम्ही असं समजू नका की आम्ही तर नीटची एक्झाम देणारच नाही आहोत, आम्ही ह्याच्यात काय येऊ. आज नीटची एक्झाम पेपर लीक झालेत, उद्या दुसरे पेपर लीक होऊ शकतात, परवा दुसरं काही होऊ शकते. त्यामुळे मला एवढंच बोलायचं आहे की प्रत्येक स्टुडंटनी इथे येऊन सहभाग घ्या, पुढे या. तुम्हाला जर काही बोलायचं असेल तर बिंदास स्टेजवर या आणि बोला. देशाच्या विद्यार्थ्यांचा शिक्षण मंत्र्याला प्रश्न आहे की या देशातली शिक्षण व्यवस्था तुमच्या हातात आहे, मग तुमची मुलगी विदेशात शिकायला कशी काय आहे?